नमस्कार. श्री संवाद मोटिवेशन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी प्राध्यापक आनंद आंबेडकर. आज विशेष मुलाखत आपण घेणार आहोत. 1 मे महाराष्ट्र दिन आणि या निमित्ताने आपण घेणार आहोत की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक नवीन वेगळं प्रशासकीय नाव तयार केलेले सुनील चव्हाण सर. आपण त्यांच्याकडून मुलाखत घेतो. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. जिल्हाधिकारी तुम्ही इकडे आल्यापासून आणि तुमच्या मॉर्निंग वॉकच्या इथून भेटी झाल्या सगळ्या, त्याच्यातून तुम्ही एकदम लोकांपर्यंत जाणारे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असे पहिले जिल्हाधिकारी झाले. त्याच्यातून आम्हाला असं वाटलं की तुमची मोटिवेशन्स काय आहेत आणि कशा संदर्भामध्ये आणि त्या संदर्भामध्ये घ्यायचं. 3 प्रकारचं जिल्हाधिकाऱ्याचं सिलेक्शन असतं. एक म्हणजे UPC डायरेक्ट एक प्रमोशन्समधून स्टेप बाय स्टेप होतं आणि तुमचं सगळ्यात कठीण आणि वेगळ्या पद्धतीचं सिलेक्शन आहे जे त्याला सिलेक्शनमधून येतं. त्याला 8 वर्ष तुम्ही सर्व्हिस लागते. तर तो एक्सपिरियन्स तुम्ही सर्वात प्रथम आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही संमेलनामध्ये आणि माझा जो आयुषपर्यंतचा प्रवास आहे तो असा आहे की नोकरी लागण्याचा विषय करणे असेल. आणि आपण सांगितल्याप्रमाणे 3 प्रकारातून अधिकारी येतात. केंद्रीय एक प्रकार आहे आराम रेग्युलर थेट निवडणूक येणार, ज्याच्यामध्ये कुठलाही नवयुवक कुठल्याही प्रकारचे ग्रॅज्युएट असेल तर ते केंद्रीय परीक्षा आयोगाची परीक्षा देईल. याच्यामध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मौखिक परीक्षा याच्या माध्यमातून ते भारतीय प्रशासन सेवेमध्ये. दुसरा प्रकार आहे पदोन्नतीचा. पदोन्नतीमध्ये बेसिकली महसूल सेवेमध्ये जे अधिकारी आहेत हे काही वर्षाच्या ज्येष्ठता आणि त्यांची सेवेमधली गुणवत्ता म्हणजे त्याच्यामध्ये आपण गोपनीय अहवालाची प्रतवाद या दोन्हीच्या माध्यमातून भारतीय प्रशासन सेवेमध्ये. आणि तिसरा जो प्रकार आहे की राज्य सरकारच्या सेवेमध्ये इतर सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी वर्ग 1चे अधिकारी. ते वर्ग 1चे अधिकारी आपण सांगितल्याप्रमाणे 8 ते 10 वर्षाच्या सेवेनंतर त्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये भारतीय प्रशासन सेवेमध्ये. आपण जसं म्हणलं की हा कठीण मार्ग याच्यामुळे की पहिला प्रकार म्हणजे थेट निवडणुकीचा प्रकार किंवा रेग्युलर रिक्रुट आणि निवडीचा प्रकार या दोन्ही प्रकारासाठी परीक्षा आहे. निवडीच्या प्रकारासाठी सुद्धा लेखी परीक्षा आहे, तोंडी परीक्षा आहे, इन हाऊस राज्य सरकार घेतं आणि तेवढं सगळं करून ते नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाला रेकमेंड करते, शिफारस करते. आपल्याकडून एकाच 5 या तर आष्टीसारख्या जिल्हा परिषद शाळेमधून तुमचा प्रवास सुरू झाला तो थोडासा आम्हाला ऐकायला इंटरेस्टिंग. माझं सगळं प्राथमिक शिक्षण 10वीपर्यंत शिक्षण सगळं जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. जिल्हा परिषद शाळा आष्टी 1990. मला माझ्या शाळेविषयी सांगायला असं आवडेल की माझ्या जे शिक्षक होते माझे ते शिक्षक एवढे चांगले होते की त्या काळी मी प्राथमिक शाळेविषयी लागू झाला मला 10वीला इंग्लिशमध्ये 100पैकी 83 मार्क मिळाले. त्याच्यामुळं आता जेव्हा मी अधिकारी म्हणून पुढे आलो त्याच्यात 11वी 12वी तिथं मेरे बाप इन्स्ट्रक्शन इंग्लिश होतं. त्यामुळे मला माझ्या इंग्लिश शिक्षकाची खरोखर आठवण झाली की त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे मला शिकवलं होतं. टेन्स इतकं छान शिकवलं होतं त्यांनी की त्याच्यामुळं मला काम करताना सुद्धा मी कॉन्फिडंटली इंग्लिश बोलू शकतो. म्हणजे मराठी मीडियममधून जरी शिकलो म्हणून मला हे सांगायचं की तुम्ही कुठल्या शाळेत शिकता याला काय म्हणतो त्या शाळेचे शिक्षक केले आणि त्या शिक्षकाला तुम्ही कसं मिळवता. शिक्षक समुद्रासारखं त्यातली कोणची मोठी आपण उचलायची बिलकुल. मला त्याच्यामुळे माझ्या शिक्षकांना म्हणून की त्यांनी मला इंग्लिश शिक्षकांनी चांगलं शिकवलं, मराठी शिक्षकांनी सुद्धा इतकं छान शिकवलं की ते आजही मराठी त्यांनी शिकवलेल्या काही काही गोष्टी मला अजूनही आठवतात. म्हणजे आता व्याकरण चालवण्यासाठी आमचे एक मराठी शिक्षक म्हणायचे ह्रस्व स्वराचे, लघु बोलते, दीर्घ स्वराचे, पुढे अनुस्वार विसर्ग होता, संयोग रस्व अशा अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्या. त्याच्यामुळे मराठी लिहिताना ग्रॅमॅटिकली करेक्ट मराठी कसं लिहायचं अधिकारी म्हणून मला त्याचा ऐकून म्हणून मला माझ्या शाळेचा मला अभिमान आहे. जरी मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो असतो तरी त्या शाळेच्या माध्यमातून माझं जे फाउंडेशन तयार झालं जो बेस तयार झाला तो इतका चांगला तयार झाला की पुढे 11वी-12वी त्याच्यानंतर इकडे मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयामधून BSc ॲग्री केलं, MSc केलं. सगळ्या प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागातून दर्जाला की त्याला नेहमी इंग्लिशची भीती असते. मला ही भीती कधी वाटलीच नाही. म्हणून माझी शाळा आणि माझे शिक्षक खरोखर चांगले.
महसूल खात्यामध्ये तुमच्या वडिलांनी लिपिक पदापासून काम सुरू केलं आणि रिटायरमेंटला जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष असताना ते तहसीलदारापर्यंत गेले. परंतु ती तहसीलदाराची गाडीचा दिवा आणि त्या दिव्याचं अट्रॅक्शन आणि त्या अट्रॅक्शनमधून तुम्ही इथे आलाय, तर त्याचं त्याबद्दल इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला ऐकायला आवडतात. नक्कीच माझे वडील जेव्हा मी शालेय जीवनात होतो तेव्हा ते क्लर्क होते, लिपिक होते, नंतर आवड कारकून झाले, नंतर तहसीलदार झाले, नंतर तहसीलदार झाले. तहसीलदार शेवटी साधारणतः 1.5-2 महिनेच होते. परंतु वडील महसूल खात्यामध्ये असल्यामुळे त्याच्याकडे नेहमी तहसीलदार SDOचा राबता असायचा, घरी यायचे. आमच्या घरी जेवायला खूप लोक यायचे, तर त्यात मी नेहमी बघायचो अधिकारी यायचे, त्यांच्या गाडीचा दिवा बघायचो. मला अट्रॅक्शन झालं की असं इतर खाती अधिकारी मी बघितले, व्हिडिओला बघितलं, मी ते टीव्हीला बघितलं, आणि दुसऱ्या खात्याचे अधिकारी बघितले, शिक्षणामध्ये हे कुणाच्याच गाडीला ह्याच्याच गाडीला का, तर त्याचं एक अट्रॅक्शन तयार झालं की ही काहीतरी या सेवेत काहीतरी वेगळं आहे की ज्या अर्थी या अधिकाऱ्याला इतर अधिकाऱ्यापेक्षा वेगळा त्याला स्टेटस दिलं, या सेवेत काहीतरी वेगळं आहे, मग आपण ते का नाही मिळवायचं, असं करून मी UPSCचा प्रयत्न सुरू केला. परंतु प्रवेश करताना मी तहसीलदार किंवा डिप्टी कलेक्टर मला प्रवेश झाला नाही. माझा प्रवेश झाला विकास सेवेचा मध्ये, तिथे काय मला दिला नव्हतं. परंतु मला जेव्हा कळलं की UPSCचा 3रा मार्ग हा नक्की माझ्यासाठी खुला असू शकतो मुलीचा, मी तेव्हापासूनच मी माझी काम व्यवस्थित करणं, गोपनीय अहवालाची प्रक्रिया चांगली ठेवणं हे बांधून गेलं. प्लस जे मी शिकतोय, जे मी करतोय याचा नेहमी अभ्यास करत गेलो. म्हणून मला जेव्हा मी 2015ला परीक्षा दिली 15-16, तेव्हा मला ह्या गोष्टी सोप्या गेल्या. आणि माझ्या मनात जी इच्छा होती ती इच्छा, ही प्रयत्नाची जोड आणि सगळं होऊन मी IAS मध्ये आलो. दिव्याचं स्वप्न होतं ते साकारलं. तर सर, आम्ही नेहमीच UPSCच्या मार्फत जे लोक डायरेक्टली रिक्रुटमेंट आहे, तर त्यांना प्रशासन समजायलाच बरेच कालावधी लागतो. तर तुम्ही ह्या प्रोसेसमधून आल्यानंतर आणि रत्नागिरी जिल्ह्याचा हे करताना 2-3 गोष्टी मला नक्की तुमच्या आवर्जून चांगल्या वाटतात की तुम्ही नवमतदार जे केलात आणि एक मोठा झपाटा मारलात आणि राज्यामध्ये सर्वाधिक नवमतदारांची नोंदणी करणारे तुम्ही पहिले जिल्हाधिकारी होते. त्याबद्दल तुमचे पहिले अभिनंदन आणि त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. मी जेव्हा इथे जॉईन झालो 14 ऑगस्ट 2018 मी इथे जिल्हाधिकारी जॉईन झालो, त्यावेळेस मतदार नोंदणीचं अभियान सुरू होतं. आम्ही त्याला स्पेशल समर रिव्हिजन म्हणजे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम, हा कार्यक्रम सुरू होता. मी जॉईन झालो त्याच्यामध्ये मी बघितलं. आता मी विकास प्रशासनामधून आल्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, लोकप्रतिनिधी, गाव, जनता ह्याच्यामध्ये जायची मला आवड आहे. आल्यानंतर अनेक लोकांमध्ये मी मिसळलो. मी तुमच्या मुक्त युवकर कॉलेजला आलो, नोंदीमान कॉलेजला आलो, चिपळूणच्या BBJ कॉलेजला गेलो, त्याच्यानंतर खेडच्या कदम कॉलेजमध्ये गेलो, मी दाखवून गेलो. अनेक विद्यार्थ्यांशी मी संवाद केला आणि मी संवाद करताना केवळ त्यांना हे नाही म्हणलं की तू 18 वर्षाचा तुझं नाव नाही आहे, तर मी त्याच्याबरोबर व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, यशस्वी होण्यासाठी जी गुरुकिल्ली काय, अशा वेगळ्या गोष्टीवर मी त्यांच्याशी डिबेट केला. ते डिबेट केल्यामुळं माझी त्यांची नागरूळ आणि मला वाटतं जे रत्नागिरी जिल्ह्याचे 18 ते 19 या वयोगटाचे मतदार नोंदणीमध्ये हायेस्ट काम आपण करू शकतो. याचं महाराष्ट्रात हायेस्ट आहे. आता महाराष्ट्रात हायेस्ट कसं आहे की आपली लोकसंख्या 16 लाख आहे. 16 लाखामध्ये आमच्या सेन्सेस 2018 प्रमाणे रेशोप्रमाणे 42,000 युवक यायला पाहिजे. आमचं गणित असते 18 ते 19 किती असते. तर आमच्या सगळ्या प्रयत्न आम्ही 27,000 मिळवले, म्हणजे गॅप राहिला. पण हा लिस्ट गॅप असणार आम्ही अधिकारी, म्हणजे गॅप सगळ्यांचे आहेत. परंतु मला आता मुंबईची लोकसंख्या तेवढी जास्त आहे, मग तुम्ही तर 27,000 मध्ये कसे पहिले म्हणता. लिस्ट गॅप मी मेंटेन केला. मी मला जेवढे मोबाईलचे होते त्यापैकी 57% लोकांपर्यंत मी पोहोचलो. म्हणजे माझा गॅप 43 आहे. हा निश्चित कमी गॅप होता. म्हणून राज्य सरकारचं तसं सर्क्युलर निघालं की त्यामध्ये रत्नागिरी पुढे आली आणि मला आनंद झाला की लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये नवीन लोकांना त्यामध्ये माझ्या पदाच्या माध्यमातून मी काम करू शकतो. दुसरी आणखी एक तुमची उल्लेखनीय काम जे डॉक्टर बाबासाहेब मराठा विद्यापीठामध्ये जे जैवविविधता केंद्र आहे ते 1 वर्षभर बंद होतं आणि ते तुम्ही विविध अवस्थेत आणलं. आता याचं हे नक्कीच तुम्ही जे म्हणजे मी सकाळी मॉर्निंग वॉक केलं, मी जॉईन झाल्यानंतर मी काय सुरू केलं की रत्नागिरी बघायचं असेल. मी म्हटलं मला मॉर्निंग वॉक करणार. मी म्हटलं असंच मॉर्निंग वॉक करण्यासाठी त्याला खूप मॉर्निंग वॉक केली. म्हणून मी प्रत्येक बघितलं कधी लेडीज हॉस्टेल, मागासवर्गीय हॉस्टेल, अनेक हॉस्टेलला भेटी देत. त्याच्याकडे जुन्या ज्या इमारती आहेत सरकारी त्यांना भेटी देत, का अपूर्ण आहे
असं करत करत एक दिवशी माझा मॉर्निंग वॉक भाट्यामध्ये गेला. मी तिथं भाट्याला मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची जरी व्यवस्था केली. मी वॉक करत गेलो त्याच्या बाजूला NCCचं सेंटर पण मी बघितलं हे सगळ्या सरकारी इमारती तुम्ही बंद काय मी शेजारी बाजार विचारलं बंद काय तर ती म्हणून काही एक 7 किलो नाही मिळेल. मग तिथं बघितलं मी उद्घाटन कधी झालं उद्घाटन सुरेश साहेबांनी केलं मी सगळं वाचलं. पण मी विद्यापीठाच्या काही अथॉरिटीला फोन केला तुम्ही का बंद केलं. त्यांनी मला सांगितलं की 1 वर्षापासून काही तिथली मंडळी नाव नाही येणार की काही मच्छीमार संस्थेचे लोक म्हणतात की ही जी इमारत आमची मी त्याचं त्यांनी भाडं दिलं भाड्याचा काहीतरी वाद होईल ते बंद करू. तर मी त्यांना म्हणलं मी नंतर रेव्हेन्यू रेकॉर्ड चेक केलं आता मी जिल्हाधिकारी बघितलं की ती सरकारी जमीन होती खार जमीन होती म्हणजे केंद्र सरकार आणि या रत्नागिरीच्या जे मच्छीमार करणाऱ्या समाज आहे त्यांना पूरक असा हा संशोधन आहे. म्हणून मला आनंद झाला की चांगलं काम बंद पडलेलं काम सुरू करण्यासाठी मी हातभार लावू शकतो. छोटं काम होतं परंतु या माध्यमातून ही एक पुन्हा नव्याने ही प्रक्रिया सुरू झाली असं मला नवीन मतदारांपर्यंत संपर्क करण्यासाठी आता हे तुम्ही राज्यात कधी आला असं काही सहज शक्य नव्हतं. कॉलेजला भेटी देणं त्यातला एक पार्ट होता. त्याच्याऐवजी अजून कोणत्या संपर्कासाठी तुम्ही साधन तुम्ही चांगलं प्रश्न विचारला. मी जेव्हा मतदार नोंदणीचं काम सुरू केलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की वेगवेगळ्या माध्यमांनी मी मतदारापर्यंत पोहोचलो पाहिजे. तर प्रचार आणि प्रसिद्धीचं सगळ्यात चांगलं माध्यम म्हणजे चाइल्ड टू पेरेंट कुठल्याही नसेल बालकापासून पालकाकडे मिळतो. मी या माध्यमातून जवळजवळ सांगितलं 2,70,000 मुलांना पत्र लिहिलं जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यांना रिक्वेस्ट केली की असं अशी प्रक्रिया आहे तुम्ही बालक मुली माझा हा विचार तुमच्या पालकापर्यंत म्हणजे यादी करून मिळते तुमच्यापैकी किती लोकांचे नावं मतदाराधिकारी आणि ज्यांचे नाही त्याची नावं याच्या आठवणी टाकून द्या. सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय आग्रहाने ते पत्र त्यांच्या पालकाला दाखवलं पप्पा तुम्ही वाचा आणि यातलं काय तुम्हाला तुम्ही कोणाचं नाही ते टाका आम्हाला पुन्हा परत घेऊन द्यायचं. या माध्यमातून मला अतिशय आनंद झाला की छोट्या मुलांनी त्यांचं काम अतिशय प्रामाणिकपणे केलं आणि लोकशाहीला परीक्षांनी करण्यामध्ये छोट्या मुलांचा सहभाग घ्यायचा. छोटी 10वीपर्यंत करायला त्याला दिलं होतं आम्ही तिथं तर त्यांनी हे करून आणलं. त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं ते आता पुढं मग सध्या मोबाईलचा युग आहे डिजिटल युग आहे मग आम्ही MVSP पोर्टलच्या माध्यमातून नवीन युवक जे आहेत जे मोबाईलचा वापर करतात त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल आणि जागृती केली. पुढे जाऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला आणि रेल्वे स्टेशनला डिजिटल स्क्रीन लावल्या मोठ्या त्या डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून नोटबुक काय EVM काय VVPAT काय बॅलेट युनिट काय कंट्रोल युनिट काय हे कसं काम करतं लोकांना जास्तीत जास्त माहिती मिळते. रेल्वे स्टेशनला आहे ना रेल्वे स्टेशनला मदत केलं बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा 5 आम्ही वोटर हेल्थ किऑस्क सुरू केलं कलेक्टर ऑफिस त्याच्यानंतर चिपळूण खेड गुहागर राजापूर आणि जिल्हा न्यायालय ज्याच्यामुळे लोकांना कसं विमानतळावर गेलं तुम्हाला स्वतःचं चेकिंग स्वतः करायचं डिजिटल टचस्क्रीनला हात लावून तसं करण्याची सुविधा लोकांनी कुतूहलापोटी अनेक विद्यार्थ्यांनी माझं नाव आहे का कुठे त्यांना त्या संगणकाची ओळख झाली प्लस या माध्यमातून मतदाराला माझं नाव कुठे आहे कोणत्या मतदार केंद्रावर याची जाणीव जागृती केली. तर अशा प्रकारे आम्ही हे काम केलं. सर आणि तो शेवटचा महत्त्वाचा प्रश्न की रत्नागिरीमध्ये की त्याच्या विकासाचा जो नॅशनल हायवे 66 आणि त्याचं आता 4 पदरीकरण होते जी कोकण रेल्वे एक चांगला टप्पा होता आणि त्याच्यातून विकास झाला परंतु 4 पदरी हा डायरेक्ट गावापर्यंत जातो परंतु अनेक लोकांना म्हणजे पैसे मिळून सुद्धा अनेक कामं थांबली होती आणि तुम्ही आल्यानंतर एक चांगला धडाका लागला आणि त्याच्यातून काँक्रिटीकरण एकतर्फी तरी सुरू झालं तर ते नेमकं नेमका कोकणातल्या लोकांची जे काही आपले जे वाद आहेत ते सोडवणं फार थोडंसं कठीण असतं तर ते नेमकं तुम्ही काय म्हणजे शिकले. आता मी बघा हा आपला NH66 म्हणजे मुंबई ते गोवा हा विषय आहे तुम्ही त्याला NH70 मी जॉईन झाल्यानंतर याचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे अवॉर्ड झाले होते परंतु बऱ्याच ठिकाणी लोक म्हणजे अवॉर्ड झाला पैसे घेऊन सुद्धा काम केले होते म्हणजे अनेक विषय होते. मी पहिल्यांदा अनेक लोकांची चर्चा केली त्याला समजून सांगायला काही लोक त्याला इंडेज झाले तर ते अनेक विषय मानत तुम्ही म्हणायचा आता समजा 25 डिसेंबर आला तर क्रिसमस होऊ द्या कोणी म्हणायचं आता दिवाळी आली म्हणजे ऑगस्ट लांब होतो तुम्ही दसरा होऊ द्या असं मी त्यांना समजून सांगितलं की तुझं ठीक आहे पण जो फेअर सीझन आहे मला कामाचा साधारण ऑक्टोबरपासून मी काम करू शकतो जर तू माझा फेअर सीझन मीट आउट केला तर मी कामच करू शकणार नाही. पण बऱ्याच लोकांना समजून सांगितलं मग काही ठिकाणी आरवली काय काही ठिकाणी मी सुद्धा रस्त्यावर उभा राहिलो हॉटेल मालकाला समजून नाही ऐकलं तर थोडंसं वापरून ते काढून टाकलं. हे सगळं केल्यामुळं
आज आपण MH66 कशेपासून खारेपाटणपर्यंत आहे, त्याच्यावर 204 किलोमीटर, त्याच्यापैकी 70 किलोमीटरचं आपलं पिकी सुरू कॉन्क्रिटीकरणाचं काम वन वे पूर्ण झालं. डबल त्याला दुसरा साईड पण आहे. आणि माझा पावसाळ्यापर्यंत स्वतः तालुक्यात 120 किलोमीटर खायला पाहिजे, अजून 50 किलोमीटर पाहून आम्ही वेगवेगळ्या मार्गाने याच्यासाठी प्रयत्न करतो. कारण हा रस्ता लाईफ लाईन होतो तुमचं मुंबईपासून निघाल्यानंतर गोव्यापर्यंत अनेक वळणं होती. आता ह्या याच्या माध्यमातून आपण 700च्या आसपास वळणं काढून टाकतो, म्हणजे टर्न्स कमी करतो, अनेक ठिकाणी अंडरपास करतो लोकांना जाण्यासाठी, काही ठिकाणी ब्रिजेस बांधतोय, पुलांचं रुंदीकरण करतो. ते सगळं केल्यामुळे इकडे पर्यटक वाटते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 170 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, अतिशय सुंदर समृद्ध असा निसर्ग. पण लोक इकडे कमी येतात का? रस्ता फार म्हणजे अरुंद आहे, ट्रॅफिक कंडिशन खूप आहे. तर याच्यावर मात करायचं असेल, इथला व्यापार उदीन वाढवायचा असेल, लोकांना रोजगाराची संधी निर्माण करून द्यायची असेल तर हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासाठी सरकारही खूप आग्रही होतं. म्हणून जिल्हाधिकारी म्हणून मी स्वतः ह्या गोष्टीच्या मागे लागलो. वेगळ्या पद्धतीने आता पेढे परशुरामाचा विषय आहे, त्या घाटाचा विषय, अनेक विषय आम्ही घेतले जातात आणि सगळ्या विषयाला हात घालून मी निश्चित पावसाळ्यापूर्वी साधारणतः 100 ते 120 किलोमीटरपर्यंत वन साईड कॉन्क्रीटीकरण व्हावं असं जिल्हाधिकारी मला आज सकाळीपासून आपण सरांची वाट बघत होतो की त्या व्यवस्था कामामधून आपल्याला महाराष्ट्र दिनाने भेटतं, एक म्हणजे लोकांमध्ये मिसळणारं एक प्रशासकीय नेतृत्व जाणून बुजून बोलतो. आणि जोपर्यंत लिडरशिप होत नाही तोपर्यंत इतकी सकारात्मक कामं होणार नाही. तर सर तुम्ही आज महाराष्ट्र दिन, मी रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा देतो, खूप शुभेच्छा देतो. आणि मित्रहो, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र बलशाली करण्यासाठी आपण सगळ्यांनी खुणगाठ बांधूया अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो.